नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याचे पळीपापड कसे बनवायचे ते बघूया। मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। प्रथम आपण साबुदाणा धुवून घेऊया 3 पाण्याने। तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बघा, मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी घालायचं आहे। मी हे बघा एवढं साबुदाण्याच्या वरपर्यंत इतकं बोटभर पाणी घातलेलं आहे एवढं। आणि आता हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे। झाकून देते। चला तर मग बघूया साबुदाणा कसा भिजला। तर बघा छान भिजलेला आहे आणि हे थोडं जास्त पाणी ठेवलं त्यामुळे बघा छान भिजलेला आहे। मी रात्रभर भिजत घातलेला होता। आता आपण पापड बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। 5 वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे। ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने मी 5 वाट्या पाणी गरम केलेलं आहे। आता आपण यात मीठ घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ। मी 1 चम्मच घालत आहे या छोट्या चमच्याने। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। हे पापड खूप सोपी आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात। आता उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम मी कमी करते आणि हे साबुदाणा यात हळूवारपणे सोडते। आणि हे ढवळून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। बघा खूप सुरेख बनतात हे पापड। बघा मिश्रण छान शिजलेलं आहे। असा साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की समजायचं की मिश्रण शिजलेलं आहे। तुम्ही यात जिरं घालू शकता, पण जिराने थोडे काळपट दिसतात म्हणून मी जिरं घालत नाही। आता आपण पापड टाकण्याच्या प्रोसेसकडे वळूया। मी या वाटीमध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि 2 चम्मच पाणी। आता आपण हे पॉलिथिनवर मी हे झाकणीवर पॉलिथिन ठेवलेलं आहे। आता पॉलिथिनला आपण हे लावून घेऊया। मी झाकणीवर पॉलिथिन याच्यासाठी ठेवलं आहे की हे वाळत घालायला सोयीचं जाईल, वरती नेऊन ठेवायला। व्हिडिओ दाखवायची आहे म्हणून मी या प्रकारे करत आहे, नाहीतर आपण डायरेक्ट गच्चीवरच टाकले असते पापड। मी सर्व भागात तेल लावून घेतलेलं आहे। तेल आणि पाणी। समजा असा ब्रश नसेल तर हातानेही लावता येते आपल्याला। आता मी छोटे छोटे पळीपापड टाकत असते। छोटे याच्यासाठी टाकायचे की हे कमी तेलामध्येही छान तळता येतात। बघा आपलं मिश्रण छान परफेक्ट तयार झालेलं आहे। एकदम गरम असताना टाकायचं नाही, थोडा वेळ थांबून जायचं, कारण की हे पॉलिथिनवर घालत आहोत आपण। आता तुम्हाला लहान मोठे, पण लहान असले की कमी तेलामध्ये छान तळता येतात म्हणून मी छोटेच घालत असते। आता या प्रकारे मी पूर्ण पापड घालून घेते। बघा लहान मुलांना द्यायचं असलं की कमी तेलामध्ये तळता येतात। बघा या प्रकारे पूर्ण पापड मी पसरून घेते।
5 वाट्या पाणी घेतलं की हे परफेक्ट प्रमाण आहे. एकदम पातळी होत नाही आणि घट्ट पण होत नाही आणि सुरेख पापड तयार होतात. छोट्याशा पळीने घातले की छोटे छोटे बनतात. बघा, एका वाटीमध्ये मी 40 पापड घातलेले आहेत. आता आपण हे वाळत घालूया. बघा, मी हे पापड वाळून घेतलेले आहे. हे पॉलिथिनला आपण तेल पाणी लावलं होतं, त्यामुळे हे लवकरच असे निघाले. आता आपण तळण्याच्या प्रोसेसकडे वळूया. एका वाटीमध्ये एवढे पापड झाले. कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण पापड घालूया. बघा, छान गरम होऊ द्यायचं तेल. बघा, तेल गरम झालं की हा पापड असा सहजच फुगतो आणि मस्त बघा या प्रकारे फुलतो. खूप छान पापड तयार झालेले आहे. हे खायला खूप टेस्टी लागतात. बघा किती छान फुललेला आहे. हा एवढा पापड एवढा झालेला आहे. बघा छान तेल चांगलं तापलेलं पाहिजे, म्हणजे पापड असा लवकरच वरती येतो आणि पांढरे शुभ्र असे पापड तयार झालेले आहे. बघा मस्त तेलामध्ये फुलून येतो. सहा पापड मी तळून घेतलेले आहे. बघा छान फुललेले आहेत आणि मस्त तेल पण असं पिलेलं नाही, मस्त फुललेले आहेत. बघा बघा मी पापड छान तळून घेतलेले आहे. बघा खूप मस्त पापड तयार झालेले आहे, खुसखुशीत अगदी. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला. माझी पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच वाळवण्याच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा. धन्यवाद.